सोलापूर शहर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून उद्या दिनांक 24/7/2024 रोजी रंगभवन पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोलापुरातील आरोग्य व्यवस्थेला ज्या पद्धतीने चुकीची नियुक्ती करून एका अधिकाऱ्याला या ठिकाणी बसवण्यात आले असे डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना निलंबित करण्यात यावे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे। तसेच आपण बघितलं असेल की लक्ष्मी विष्णू कामगारांचा जो प्रश्न आहे गेल्या 40 वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित आहे। त्या लक्ष्मी विष्णू कामगारांना मिलच्या जागेमध्ये हक्काचे घरे बनवून देण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी, तसेच आपल्याकडे असणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या SS भोगाव येथील SS सर्व्हिसेस नावाची जो कंपनी आहे बायोमेडिकल वेस्टची, त्या कंपनीवर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी उद्या दिनांक 24/7/2024 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठा एक विशाल असा हलगीनाथ मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत। तरी तमाम सोलापुरातील प्रहारचे कार्यकर्ते, प्रहारचे चाहते, त्याचबरोबर प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लक्ष्मी विष्णू कामगार त्यांचे कुटुंब असतील, त्याचबरोबर अजित कुलकर्णी यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या विरोधात प्रहारचा मोठा मोर्चा उद्या निघणार आहे। तरी या मोर्चाला असंख्य म्हणजे विशाल पद्धतीने तुम्ही सामील व्हावे, हजारोच्या संख्येने सामील व्हावे असं आवाहन मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून करतो। धन्यवाद। आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।